नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या विकासाला आता चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। नुकत्याच मंत्रालयातील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पातून नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी तब्बल 236 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर या निधीतून शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे नाशिककरांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा रिंग रोड प्रकल्प आता वेगानं पुढे सरकणार आहे। याशिवाय शहराचा विस्तार लक्षात घेऊन नवीन टाउन प्लॅनिंग योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे नाशिकचा विकास अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वत पद्धतीने होणार आहे। महसूल वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखण्यात येत आहे। प्राधिकरणाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि विस्ताराचा विचार करता प्राधिकरणाच्या हद्दवाढीबाबत ही सकारात्मक चर्चा झाली आहे। यामुळे भविष्यातील विकास प्रकल्पांना अधिक बळ मिळणार आहे। एकूणच 236 कोटींच्या या निधीमुळे नाशिक शहराच्या विकासाला नवी दिशा आणि वेग मिळणार आहे।